मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। कर्माचं प्रकरण आम्ही बघतो आहे आणि कर्मा संबंधामध्ये विस्तृत चर्चा अपेक्षित आहे। अनेक प्रकारचे समज गैरसमज आपले कर्मांविषयी असतात। कर्म काय आहे, कुठे आहे, कर्मांवर्गणा कशी असते, ती दिसते का, अदृश्य आहे का, अनेक प्रश्न मनामध्ये असतात। ती आपल्याशी संबद्ध कशी होते, ती आपल्यापासून वियोग कसा तिचा होतो, अनेक प्रश्नांच्या मालिका आमच्या जीवनामध्ये असतात। याच्या पहिल्यांदा आपण कर्माची व्यवस्था समजण्याच्या आधी एक लक्षात घ्यायचं की आमचं हे सगळं जग ज्याला आम्ही लोक म्हणतो, हे लोक कसं आहे तर 6 द्रव्यांचा समूह आहे। अगदी प्रायमरी स्टेजवर आम्ही जर पाहत असू तर जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल। जगामध्ये या 343 घनराज्यू मध्ये पूर्ण एकही असं क्षेत्र नाही किंवा एकही असं तिथे प्रदेश नाही की ज्या ठिकाणी 6 द्रव्यांचा निवास नाहीये। म्हणून हे 6 द्रव्य या जगामध्ये गचपच असं भरलेलं आहे। आम्हाला स्थूल जीव दिसतात किंवा स्थूल रूपाचं पुद्गल दिसतं, परंतु जे सूक्ष्म आहे ते दिसत नाही। आज वैज्ञानिक देखील सूक्ष्म परमाणूंना मान्य करतं, ते देखील ॲटम पर्यंत येऊन पोहोचलेले आहे, परमाणूच्या सूक्ष्म कणापर्यंत येऊन पोहोचलेले आहे। आणि त्यांनी देखील ही सृष्टी निर्माण झाली ती या कणादांपासून, म्हणून ते कणाद ऋषी होते। ज्यांनी कणाची व्युत्पत्ती सांगितले ते कणाद ऋषी, त्यांनीही हे मान्य केलंय। त्याच्याही पुढे जाऊन फक्त ही दिसणारी सृष्टी म्हणजे सृष्टी नाही, याच्यामध्ये अमूर्तिक असणारी द्रव्य देखील आहे। 5 द्रव्य, जीवद्रव्य, धर्म, अधर्म, आकाश आणि काल, ही 5 अमूर्तिक द्रव्य आहे। ही आम्हाला दिसत नाही आणि प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे। जीवद्रव्य असेल तर प्रत्येकाचा जीव स्वतंत्र आहे। कर्म आहे, कर्मामध्ये देखील स्वतंत्रता आहे। किंवा जे पुद्गल द्रव्य आहे, कर्म तर त्याचा एक भाग झाला, जे पुद्गल द्रव्य आहे, ह्या पुद्गल वर्गणा या लोकाकाशामध्ये 23 प्रकारच्या पुद्गल वर्गणा आहे। वर्गणा म्हणजे समूह, पुद्गल स्कंध, आणि त्याच्यातला सगळ्यात सूक्ष्म एकक लहान परमाणू, त्याला परमाणू म्हटलंय। अशा ह्या वर्गणा किती आहे एकूण, म्हणजे वर्गांचा, परमाणूंचा समूह, एक एक बॅच म्हणा, तर अशा बॅचेस किती आहे या जगात? 23 किंवा कोणी 22 म्हटलेलं आहे। इतक्या ह्या पुद्गलाच्या जाती इथे विद्यमान आहे, ज्याला आमचा शास्त्रीय शब्द आहे वर्गणा। ही 22 प्रकारच्या वर्गणा या लोकाकाशामध्ये अस्तित्वात आहे। याच्यामध्ये जीवाशी संबंधित असलेल्या 5च वर्गणा आहे, बाकीच्या वर्गणांचा आणि आमचा संबंध येत नाही। त्या वर्गणा कोणत्या आहे? आमच्याशी संबंधित असलेल्या 5 वर्गणा कोणत्या आहे? कोणत्या आहे 5 वर्गणा? उत्कल, भाषा वर्गणा, नाही आहार वर्गणा, वर्गणा, तेजस वर्गणा, मनोवर्गणा, कर्मण वर्गणा आणि भाषा वर्गणा। हा, ह्या 5च आमच्याशी संबंधित आहे। यामध्ये आहार वर्गणा जी आहे ही 3 तऱ्हेचं कार्य करते। आहाराच्या माध्यमातून, आहार म्हणजे पौद्गलिक वर्गणा आहे ती, त्याच्या माध्यमातून जीवाच्या शरीराची रचना होते, त्याच्या माध्यमातून इंद्रियांची रचना होते, त्याच्या माध्यमातून श्वासोच्छवासाची रचना होते, आहार वर्गणेच्या माध्यमातून। क्लिअर? क्लिअर झालं की सांगा तुम्ही थोडं, एवढं क्लिअर करा की ही आहार वर्गणा शरीराची रचना करते आमचं, नंतर इंद्रियांची रचना त्याच्यामुळे होते आणि श्वासोच्छवास त्याच्यामुळे होते। दुसरी आहे भाषा वर्गणा। आम्ही जे बोलतो ते जीवाचं काम नाही, ते कुणाचं कार्य आहे?
ते आहे उत्कलच. भाषा वर्गणेचं. भाषा वर्गणा शब्दरूप परिणत होते. जीव फक्त काय करू शकतो? इच्छा करू शकतो. मला बोलायचं आहे ही इच्छा जीवाची आहे आणि त्या इच्छेच्या नुसार ही जी या नभा मंडलामध्ये जी काही भाषा वर्गणा आहे, जी आमच्या सन्मुख आहे, जवळ आहे, तत्पर आहे, ती भाषा वर्गणा शब्दरूप परिणत होते आणि आवाज बाहेर येतो. म्हणून हे भाषा वर्गणा झाली. नंतर आम्ही श्वासोश्वास घेतो. श्वासोश्वास घेतो तेव्हा देखील आहार वर्गणेचं कार्य आहे. आणि आमचं जे संज्ञी पंचेंद्रियत्व जीवाजवळ असेल तर संज्ञी पंचेंद्रिय जीवाजवळ द्रव्य मन आहे. हे द्रव्य मन जे निर्माण झालेलं आहे ते मनोवर्गणेपासून निर्माण झालेलं आहे. म्हणजे मनोवर्गणा इथेच भरलेली गचपच, तिथूनच ते परमाणू ग्रहण झाले आणि आमच्या शरीरामध्ये अष्टदल कमलाच्या आकाराच्या प्रमाणे रचना झाली. ही झाली मनोवर्गणेचं कार्य. नंतर आमच्या शरीरावर कांती आहे किंवा आमच्यामध्ये ओज असतो, थोड्या प्रमाणात उत्साह असतो, कार्य करण्याची जी काही शक्ती असते ती आहे तैजस वर्गणा. आणि अनादी कालापासून जीवाजवळ कर्म आहे. जसं सुवर्ण पाषाण खाणीतून निघताना एकत्रित निघालेले आहे, त्याप्रमाणे शरीर किंवा कर्म आणि आत्मा हा देखील एकत्रितच अनादी कालापासून आहे. आणि एकत्रित आहे. ही जी काही आमच्याजवळ कर्म लागलेलं आहे की कशापासून कर्म बनलं, तर ते बनलेलं आहे कर्माण वर्गणेपासून. मग आता कालचा एक मला प्रश्न आलेला होता की कर्म जर द्रव्य क्षेत्र काल भावाच्या अनुसार फळ देतं, तर मग संज्ञी पंचेंद्रिय जर जीव नाही तर त्यावर जीवाचा कंट्रोल, कर्मावर कंट्रोल कसा राहील? प्रश्नाचा रूख आलाय लक्षात. कर्म द्रव्य क्षेत्र काल भावानुसार फल देतं. संज्ञी पंचेंद्रिय असेल तर असं वाटतं की जीवाचा कर्मावर कंट्रोल आहे बा. आणि संज्ञीपणा नसेल, मन नसेल, तर कर्म आमच्या अधीन आहे का? की कर्म कधीच आमच्या अधीन नाही किंवा कर्म निरंतर आमच्या अधीन आहे? 3 प्रकारचे पर्याय सांगा. कर्म कर्माच्या जीवाच्या अधीन नाही. कर्म जीवाच्या अधीन नाही. संज्ञी पंचेंद्रिय असेल तरीही कर्मावर आमचा वश चालत नाही. एकेंद्रियाच्या जीवनात कर्म आहे. कर्मावर कुणाचाच वश चालू शकत नाही, कारण कर्म हे परद्रव्य आहे आणि कर्म परद्रव्य आहे. आम्हाला कर्माचं काहीही करता येत नाही. कर्माचा आमचा संबंध व्हावा, कर्म आत्म्यापासून विलग व्हावं, हे क्रिया आमच्या इच्छेनुसार कर्मात घडत नाही. एवढंच नव्हे तर आम्ही 70 कोडाकोडीचं कर्म बांधलं, 30 कोडाकोडीचं कर्म बांधतो आहे, यावर देखील आत्म्याचा वश नाही. आमचा वश कुठे आहे? आमची हुकूमत कुठे गाजते? तर आमची हुकूमत गाजू शकते फक्त आमच्या परिणामांवर. मी काय करतो, माझे परिणाम कसे आहे, मंद आहे, तीव्र आहे, संक्लेशित आहे, विशुद्ध आहे, शुभ आहे, शुद्ध आहे, शुद्धतर आहे. अनेक कॅटेगरी, नाना जीवा, नाना परिणामा, नाना जीवांच्या नाना परिणती आहे आणि एका जीवाच्या देखील अनेक समयात नानाविध परिणाम दिसतात. जीवाचे परिणाम आणि त्याच वेळेला आता हे कर्म नेमकं कुठे आहे हाही प्रश्न आहे. तर कर्म आत्म्याच्या सभोवती आहे का? कर्म नेमकं कर्माण वर्गणा नेमकी कुठे आहे? नेमकी कर्माण वर्गणा आत्म्याच्या प्रदेशांवर आत्म्याच्याच संपूर्ण प्रदेशावर आत्मप्रदेश. आहे. संपूर्ण आत्मप्रदेशावर ही कर्माण वर्गणा व्याप्त आहे. मी नेहमी एक उदाहरण देते. आम्हाला फेणी करायचा खूप शौक आहे. आम्ही फेणी करतो, रव्याचे ते अगदी लाट्या वगैरे तयार करतो आणि त्या लाट्यांना आम्ही एक लेअर लावतो वरून, तांदूळाच्या पिठाचं आणि तुपाचं, ज्याला आम्ही म्हणतो साठा लावला, लेअर लावलाय. ते लेअर कुठे आहे? ते पूर्ण रव्यात व्याप्त आहे ना. रवा जिथे आहे तिथेच त्या लेअरचं ही काम आहे. आम्ही पूर्ण त्या
रव्याच्या गोळ्याला पूर्णतः लेपून टाकलेला आहे, तशाप्रमाणे हे कर्म जे आहे, ही कर्माण वर्गणा जी आहे, ही आत्म्याच्या सर्व प्रदेशांवर व्यापून आहे. कारण ते एकमेकांना जागा देतात राहायला. आमच्यासारखं तिथे द्वंद्व चालत नाही. तिथे एक होऊन ते राहतात, एकाच प्रदेशावर ते राहतात. म्हणून जिथं आत्म्याचे प्रदेश आहे त्याच प्रदेशांवर ही कर्माण वर्गणा देखील गचपच आहे. आणि आमचं कर्म देखील जे कर्मरूप परिणत झालेलं आहे ते देखील तिथेच आहे. क्लिअर इथपर्यंत? की तिथपर्यंत आमचं कर्म असं आहे, क्लिअर आहे. आणि ही जी कर्माण वर्गणा जी आता पुढच्या समयात कर्मरूप होण्यासाठी तत्पर आहे, तत्पर आहे म्हणजे एका पायावर तयार आहे, त्या कर्माण वर्गणेला म्हणायचं विस्र सोपचय रूप कर्माण वर्गणा. अनेक कर्माण वर्गणा आहे, काही अनादी कालापासून आमच्याशी संबद्ध देखील झाल्या नाही, त्या कर्मरूप देखील बनल्या नाही, त्या अजूनही अकर्मरूप दशेमध्ये आहे. आमच्याजवळ नेहमी कोणत्या कर्माण वर्गणा येतात की बहुतांश वेळेला आम्ही ज्या कर्माण वर्गणा अनादी कालापासून ग्रहण केलेल्या आहे आणि सोडलेल्या आहे त्याच परत रिपिटेशन मध्ये आमच्या जवळ येत असतात आणि आमच्यापासून विलग होत असतात, काही नवीन असतात. म्हणून याला कर्मशास्त्रात नाव दिलंय, काही गृहीत वर्गणा आहे, काही अगृहीत वर्गणा आहे, काही मिश्र वर्गणा आहे. अशा तऱ्हेचे हे कर्माण वर्गणा आमच्या आत्मप्रदेशावर स्थित असते, भोवती वगैरे फिरत नाही. तिचं एका क्षेत्रावरून दुसऱ्या क्षेत्रावर गमन सहज होत असतं, कारण तिच्यामध्ये क्रियावती शक्ती आहे. क्रियावती शक्ती असल्यामुळे ते देखील स्थिर तिथेच राहतील अगदी निरंतर असंही नाही. त्यातले काही परमाणू निघून जातील, काही परमाणू त्याच्यामध्ये नवीन येतील. अशा प्रकारची तिथे पूर्ण गलन प्रक्रिया ही देखील सतत सुरू आहे. शिवाय जे कर्म आत्म्याशी बद्ध झालेला आहे ते त्याचा कालावधी कर्मरूप होण्याचा संपला की लगेच उदयात येतं. ती आपली जागा नाही सोडत, तिथल्या तिथे उदय आला, परिपाक मिळाला आणि ती कर्माण वर्गणा रूप परिणत झाली. म्हणजे कर्मरूप दशा त्याची बदलून अकर्मरूप दशा झाली. अशा प्रकारे कर्माच्या बाबतीत त्या ठिकाणी घडत आहे. आणि ही जी कर्माण वर्गणा जी कर्मरूप होण्यासाठी सन्मुख आहे, तत्पर आहे, तिला म्हणायचं विस्र सोपचय रूप कर्माण वर्गणा. हीच कर्मरूप जनरली बनते. यामध्ये सुटे सुटे कर्म परमाणू जात राहतात, त्याच्यामध्ये नवीन येऊन मिसळत पण राहतात आणि ती कर्माण वर्गणा अशा तऱ्हेने कर्मरूप बनते. इथपर्यंत हे 5 वर्गणा, आहार वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा, तैजस वर्गणा आणि कर्माण वर्गणा, या 5च वर्गणा जीवाशी संबंधित आहे. आता तिसरा प्रश्न आहे की कर्म औदारिक शरीरापासून परम परम सूक्ष्म हे तत्वार्थ सूत्रात सूत्र आहे. मग आता औदारिक शरीर स्थूल आहे, औदारिक शरीरापेक्षा वैक्रियक शरीर सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा आहारक शरीर सूक्ष्म आहे, तैजस शरीर आणि परम परम सूक्ष्म, अशा प्रकारे हे सूत्र आहे. मग आता हे कसं काय घटित करायचं, तर यामध्ये लक्षात घ्यायचं की औदारिक शरीर आणि कर्माण शरीर यांच्या वर्गणा समान नाही. औदारिक, वैक्रियक आणि आहारक हे 3 शरीर स्थूल वर्गणेपासून बनणार आहे, आहार वर्गणेपासून बनणार आहे. आणि कर्माण वर्गणेपेक्षा आहार वर्गणा ही स्थूल आहे. म्हणून औदारिक शरीर हे स्थूल आहे आणि त्याच्यापेक्षा वैक्रियक शरीर हे आणखी सूक्ष्म आहे. अशा प्रकारे पण या 2 शरीरांची तुलना आम्ही करू शकत नाही, औदारिक शरीर आणि कर्माण शरीर. याचं रॉ मटेरियलच मुळात अलग आहे. कर्माण शरीराचं रॉ मटेरियल आहे कर्माण वर्गणा. तैजस शरीर आम्हाला दिसत नाही, कांती अनुभवात येते पण आम्हाला पाहता येत नाही. आणि कर्माण शरीर तर अत्यंत सूक्ष्म परमाणूंचं बनलेलं आहे, त्यामुळे कर्माण वर्गणा किंवा कर्म आम्हाला दिसत नाही, चाक्षुष नाही आहे, ते दिसत नाही. म्हणजे त्याच्यात
स्पर्श रस गंध वर्ण हे गुण आहेत, नाही आहे असं नाही, मूर्तिकच आहे ते. जर आम्ही कर्माचा स्वाद कसा आहे म्हटलं तर कर्माला स्वाद आहे का? कर्माला चव आहे का? नाही. हम्म? नाही. कर्माला चव नाही का? उद्गल स्पर्शाचा गंधवर्ण उद्गल आहे का? हा, पुद्गल आहे. पुद्गल आहे तर त्याच्यात स्पर्श रस गंध वर्ण आहे, त्या स्वाद गुण आहे, स्पर्श गुण आहे. आम्ही सांगतो ना, आहारक शरीर हे अत्यंत मृदू अशा परमाणूंनी बनलेलं आहे ना. वैशिष्ट्य सांगताना सांगतो की ते असं प्रकारचं आहे. एवढंच नव्हे तर आम्ही बोलतो, भाषा बोलतो ना, या भाषा वर्गणीमध्ये देखील स्पर्श रस गंध वर्ण गुण आहे. जेव्हा आम्ही मृदू शब्दात बोलतो, प्रेमयुक्त बोलतो, वात्सल्ययुक्त आमचा वार्तालाप असतो, तेव्हा आमच्या शब्दाचा रंग हा पांढरा असतो. कधी आम्ही इमॅजिन केला आहे गणित? त्याच्यामध्ये गोड स्पर्श असतो. जेव्हा आम्ही शिव्या देतो तर ती जी भाषा वर्गण आहे त्याच्यामध्ये जर स्वाद पाहायचा असेल तर तो कडू स्वाद असतो. लागतो म्हणून कडू आहे असं नाही आहे, त्याच्यात ओरिजिनल कडूपणा आहे त्या चवीमध्ये. आज काय झालेलं आहे, आम्ही यंत्र शोधून काढले, कोणते लाय डिटेक्टर वगैरे सारखे है ना. आता त्या लाय डिटेक्टर काय करतो की तो खोटं बोलतो आहे का हे शोधून काढतो. तो कशाच्या माध्यमातून शोधून काढतो? तो रसिका आहे का? रसिका आज आहे. कशाच्या माध्यमातून शोधून काढतो तो? इलेक्ट्रिसिटी कारण म्हणजे हे तर झालं, हे तर आता वैज्ञानिक काही म्हणू त्याला, मुळात त्याला स्पर्श रस गंध वर्ण आहे, तो पकडल्या जाऊ शकतो, तो ग्राह्य आहे, तो आमच्या इंद्रियांचा जरी विषय बनलेला नाही तरी कोणत्या कोणत्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तो येऊ शकतो. त्याचा जो बोलण्याचा वर्ण रंग आहे तो काळा वर्ण आहे. जर खोटं बोलत असू तर त्याचा रंग काळा आहे. त्याच्यामध्ये कटू स्वाद आहे, त्याच्यामध्ये कर्कश स्पर्श आहे. स्पर्श रस गंध दुर्गंध आहे. हे सगळे गुणधर्म खोटे बोलण्यामध्ये विद्यमान आहे आणि त्या याच्यावर ते पकडण्याचं यंत्र शोधून ही व्यक्ती खोटं बोलते की नाही हे समजू शकतं. म्हणजे आमच्याच धर्मावर आधारित आमच्याच सूत्रांचा वापर करून हे त्या ठिकाणी विकसित झालेलं रूप आहे हे सगळं. म्हणून कारमान वर्गणा कशी आहे? अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्म आहे पण अदृश्य नाही. तिच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण गुण आहे. ती चाक्षुष नाही आमच्यासाठी डोळ्यांनी ग्राह्य होऊ शकत नाही, पण ती केवल ज्ञानींना दिसू शकते, ते ज्ञात करू शकतात हे सगळं. आणि शरीर ही तर स्थूल वर्गणा आहे. ही स्थूल वर्गणा असल्यामुळे हे शरीर वगैरे दिसणार आहे. आणि ही जी शरीराची जे जगामध्ये दृश्यमान जगत आहे, कोणतंही असेल ते, जे दृश्यमान आहे ते सगळं पौद्गलिक आहे, पुद्गल आहे. आमचं शरीर दिसतं, पौद्गलिक आहे. कर्म आहे पौद्गलिकच. तेजस वर्गणा पौद्गलिक. म्हणजे जे दृश्यमान आहे, ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे, ते सगळं कसं आहे तर पुद्गलमय आहे. आणि यापेक्षा जीव हा विलक्षण वेगळा अशा तऱ्हेचा आहे, तो ज्ञाता असेल तर विचारू, नाहीतर मग कर्माच्या प्रक्रियेकडे वळू. एकच प्रश्न होता अजून मला. कोणता? आता विचारू का? विचार ना. आपण म्हटलं की जर दीड गुण आणि कर्म नेहमीच आपल्या जवळ असेल, म्हणजे जीवाजवळ राहते, मग त्याचा नाश नेमका केव्हा होतो? आणि तेव्हा म्हणजे कर्म संपणार आहे. कर्मामध्ये खूप म्हणजे आता ती कशी प्रक्रिया आहे, मोठी प्रक्रिया आहे. स्थितिबंधापसरण, अनुभाग बंधापसरण, स्थितिकांडक घात, हे सगळं होऊन कर्म संपणार आहे. दीड गुण हानी कुणासाठी सांगितलं हे कर्म?
की जीव समय प्रबद्ध कर्म बांधतो. एका समयात एक समय प्रबद्ध, त्या दिवशी सांगितलं मी ना, समय हो प्रबद्ध कर्म हो बांधतो. समय हम्म. प्रबद्ध म्हणजे किती? म्हणजे त्या एका समयामध्ये जे सातही कर्म एका वेळेला त्या जीवाजवळ येत आहेत ते हा, समयप्रबद्ध कर्म ते म्हटलं आपण. समय प्रबद्ध. पण ही जी याला म्हणायचं परमाणूंची संख्या. हा समय प्रबद्ध कर्म जे आहे ना, ते हा आहे पार्टिकल्स, हो हो संख्या आहे त्यांची. किती हम्म. संख्या आली? तर जी काही सिद्ध राशी आहे, हो सिद्ध ती राशीच्या हा अनंताव्या भाग, हो आणि अभव्य राशी जी आहे त्याच्या त्याचा अनंत अनंत पट. हा पट हो अनंत पट म्हणजे दोन्हीचं एकच उत्तर राहणार आहे. हो आणि आम्ही ही संख्या काढताना आम्हाला वाटते ही संख्या अनंत परमाणू आहे. तिथे किती परमाणू एका समयात जीवाजवळ बांधल्या जातात? अनंत परमाणू बांधल्या जातात, हो है ना. हो. अनंताचं गणित आम्ही लावूच शकत नाही. पण हे अनंत कोणतं आहे? संपणारं अनंत आहे. हम्म. परितानंत म्हणतात, ते संपणार आहे. आणि तेवढंच कर्म आमच्या जवळ निर्जरित होतं. परंतु हे निर्जरित होत असताना जे काही कर्म आमच्या जवळ बांधल्या जाणार आहे, लक्षात घे, कर्म जे आमच्या जवळ बांधल्या जाणार आहे ते एका समयात जीव बांधतो, पण भोगताना तो अनेक समयात भोगणार आहे. हा कमाई एका समयात केली, पण भोग मात्र त्यांनी बराच मोठा काळापर्यंत घेतला. त्यामुळे काय आहे, काही कर्म भोगतो, काही कर्म परमाणू त्याच्याजवळ शिल्लकीतच राहतात. जसं 1000 रुपये कमवले, 1000 रुपये एका समयात त्याला मिळाले, 1000 रुपयाची कमाई एका समयात झाली त्याला, पण खर्च करताना काय केलं त्यांनी? 5 रुपये हा खर्च करायला सुरुवात केली, एकदम खर्च नाही केला. तर काय होईल? 5 रुपये आज खर्च केले, पण 95 रुपये अजून शिल्लक आहे. हम्म. अजून 5 केले, 90 शिल्लकच आहे. शिल्लक पडतच गेले ना प्रति समय. तर हम्म. असं हे कर्म भोगत असताना तो सगळंच्या सगळं एकदम भोगत नाही, थोडं 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 भोगत राहतो. त्याच्यामुळे आधीचंही कर्म त्याच्याजवळ असतं आणि नवीन पण भर पडत जाते. 100 दररोज 100 एका समयात 100 रुपये मिळत आहेत, कल्पना करा. आत्ता 100 हम्म. मिळाले, दुसऱ्याही समयात 100 मिळाले, तिसऱ्याही मध्ये मिळाले, आणि खर्च करताना कसे करतोय तो? 5 रुपये खर्च करतोय प्रति समय. मग काय होईल? त्याच्या शिल्लकीत पडेल की नाही पडणार? हा काही ना पडणार आहे, काही आहे. हा. काही ना काही पडणारच आहे. हेच आहे गणित कर्माचं, की एका समयात त्यांनी इतकं कर्म बांधलं, पण तो एका समयात नाही भोगत. त्याला भोगायला लागले आहे जेवढी स्थिती त्यांनी बांधलेली आहे तेवढा काळ त्याला लागलेला आहे ते भोगायला. समजा आता आपण पाहिलं गणित 7000 वर्ष, 100 वर्षाचं घेऊ, सोपं गणित. 100 वर्षाचं त्यांनी स्थितीबंध केला. स्थितीबंधचा अर्थ काय? कर्म एवढा काळ जीवाजवळ राहणार आहे, स्थितीबंध. क्लिअर? 100 वर्ष ते कर्म आम्ही आत्ता केले परिणाम, आणि ते कर्म जे बांधलं ते आमच्याजवळ आता 100 वर्ष आम्हाला त्रास देणार आहे, टिकणार आहे, त्याचा उदय येणार आहे 100 वर्ष पर्यंत. ठीक आहे. मग आता झालं काय? त्याचा आबाधात काही होत नाही, म्हणून आबाधा आम्ही काढून टाकला. 100 वर्षाचा आहे तर आम्ही समजू 1 वर्ष त्याचा आबाधा आहे. आबाधामध्ये कर्म ते उदयात आलं नाही. नंतर 1 वर्ष झाल्याबरोबर त्याच्यातले कर्म परमाणू उदयात यायला सुरू झाले. 1 वर्ष 1 समयात काही परमाणू आले, अनंत बांधले होते. अनंतामधले समजा 100 परमाणू आले, दुसऱ्या समयात असे आले, तिसऱ्या समयात आले. असं गणित करता 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 100व्या वर्षीचा समय बरं, वर्ष नाही, समय किती होतील? खूप सारे समय होतील. तेवढ्या समय पर्यंत ते कर्म पुरलं जीवाला. आणि परत कर्मशास्त्राचं एक गणित आहे की पहिल्यांदा जे कर्म परमाणू त्याच्या उदयात आले ते जास्त आहे संख्येनी, पण त्याच्यात फल देण्याची शक्ती कमी आहे. आणि जसजसं ते कर्म मागून मागून उदयात येणार आहे तिथे कर्म परमाणू विरळ विरळ होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आणि ते कर्म तिथे विरळ होऊन जास्त अनुभाग देणार आहे, फल जास्त तीव्रतेने देणार आहे. म्हणजे जाता जाता जास्त संश्लेषित करून मग निघून जाणार आहे ते कर्म. अशा तऱ्हेचं हे कर्माचं गणित आहे.
आणि म्हणून जीवाजवळ निरंतर 1.5 गुणहानी कर्म शिल्लक असते. थोडक्यात सांगितलं त्याचं तर गणित आहे, म्हणजे त्याचं तर 63 परमाणूंचं गणित घेऊन गोमटसार मध्ये पूर्ण ते दाखवलंय. 48 समयांची स्थिती कशी असते. पहिल्यांदा 518 कर्म परमाणू येतील, दुसऱ्या समयात 448, म्हणजे कमी 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 येत जातील आणि विशिष्ट क्रमाने कमी कमी येतात ते कर्म परमाणू. आणि शेवटच्या 48व्या समयात त्या ठिकाणी कर्म परमाणू येणार आहे 9 कर्म परमाणू. पण ते 9 कर्म परमाणू या एका समयातले, त्याच्या आधीच्या समयातले तिथे आहे, त्याच्या आधीच्या समयातले आहे, त्याच्या आधीच्या समयातले तिथे, सगळे जे जे संपली स्थिती ते सगळे एकदम आता उदयात येणार. आणि किती बनणार ते परत समय प्रबद्ध बनणार, म्हणजे अनंत बनणार. आलं का काही लक्षात? हो, हो. म्हणजे बऱ्याचशा कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झालं. हा Yes. बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल आता हे. आता हो. हे तर काय आहे, जसं जसं आपण पाहू वाचू तसं आणखी क्लिअर होत जाईल. हम्म. आता कर्म कुठे आहे विचारलं तर, कर्म या 343 गणराजू मध्ये सर्वत्र कर्माण वर्गणा व्यापून आहे. जीव कुठे आहे? जीव देखील प्रत्येक क्षेत्रावर जीव राशी आहे. आम्हाला एका घरात आज आम्हाला खूप कमी लोक दिसतात. आमच्या घरात किती जीव आहे? असंख्य, अनंत. अनंत. अच्छा. आमच्या घरात पाली आहे, अनंत. झुरळ आहे, हा, अजून काय काय निगोदी आहे, जीव. माशा आहे, निगोदी जीव आहे. हे सगळे हा, दिसणारे जीव आहे आणि न समूर्छन दिसणारे जीव आहे. समूर्छन जीव आहे. आमच्या शरीरातच समूर्छन जीव आहे. काखेत, नंतर जांघेत, जांगेत. आमच्या शरीरात समूर्छन जीव आहे. मनुष्य आहे ते पण, मनुष्य गतीचा उदय आहे. किती जीव आहे आणि प्रत्येकाला काय वाटतंय, मला वाटतंय हे घर माझं आहे. आणि त्यांना काय वाटत असेल? जी पाल आमच्या घरात राहते ती पण काय म्हणत असेल? हे घर माझंच है ना? आहे. विचार करण्यासारख्या गोष्टी आहे ह्या, की तिलाही वाटत असेल की हे घर माझंच आहे म्हणून. जर पक्ष्यांनी आमच्या घरात घरटं केलं तर त्यालाही वाटत असेल की हे घर माझंच आहे. तर हे सगळं म्हणून प्रत्येक प्रदेशावर जीव राशी पण गचपच भरलेली आहे. आम्ही श्वास घेतला तर श्वास घेतला म्हणजे कोणते सूक्ष्म निगोदी जीव आम्ही निगोदी घेतले जीव. आहे, श्वासाच्या माध्यमातून सोडतो आहे. आमच्या शरीराच्या रक्तात निगोदी जीव आहे. इकडे तर विज्ञान हे सांगतं की आमचा प्रत्येक सेल म्हणजे एक स्वतंत्र जीव आहे ना. म्हणजे हे सगळं गणित आहे. आणि म्हणूनच आम्ही आमच्या शरीराचा एखादा अवयव डोनेट करू शकतो. आमच्या शरीरामध्ये हे जे काही अवयव आहे या सगळ्या अवयवांची पण आयु वेगवेगळी आहे. हार्ट आम्ही दुसऱ्यांना ट्रान्सप्लांट करू शकतो. जर त्या हार्टची आयु संपली असती आमच्या सोबत तर ट्रान्सप्लांटेशन झालं असतं का? नाही, बरोबर. नसतं झालं. असतो का? बोन मॅरो जीव थ्रू नसतो पण शकलो. करता येतं. बोन मॅरो थ्रू पण म्हणजे लाईफ जनरेट करता येते ना, म्हणजे कॅन्सर जे हो ना, म्हणजे मग काय झालं, त्याचा आयु वेगळा तिथे आहे. ते क्षमता पार्टिकल आहे आहे, जीवनया. ते पौद्गलिक आहे, ते यंत्र आहे. जीवाचं आयुष्य संपलं. हे पहा, जीवाचं आयुष्य संपलं. हे दिसणारं जगत, दृष्टमान जगत पौद्गलिक आहे. हार्ट पौद्गलिक आहे. ते दुसऱ्या याच्यामध्ये टाकलं तर सुरू झाली क्रिया. डोळे दुसऱ्याला दिले, सुरू झाली क्रिया. कारण हे दिसणारं जगत कसं आहे, सगळं सगळं हे पौद्गलिक जगत आहे. आणि जीव निघून गेला. जीवाचं एक अस्तित्व आहे, एकक, तो निघून गेला. आणि हे जे काही आहे हे अजून आहे, त्याचा आम्ही उपयोग करू शकतो. अशा प्रकारे रियूज करू शकतो आपण त्याचा, समजा एका दृष्टीतून पूर्ण आम्ही होल बॉडी त्याचा सुद्धा होऊ शकतं ना. अशा प्रकारे ही व्यवस्था कर्माच्या बाबतीत पाहायची आहे. एक मिनिट, कर्म किती आहे असं सांगितलं तू? काय कर्म किती आहे असं सांगितलं? जसं म्हटलं जीव प्रत्येक क्षेत्रावर जीवराशी आहे, तसं कर्म आधी काय बोलले ते?
कर्म 343 पण अनंत घनराज्य. अनंत आहे. नाही, अनंत अनंत आहे कर्म पण पण, कर्माची पण, कर्मांवर्गणा पण अनंत अनंत आहे. हो ना. नाही, त्या पण अनंत घनराज्य आहे. 343 तीनशे घनराज्य असं. त्रेचाळीस 300, हा, 43 343 घनराजू. कारण हे लोकाकाशाचं क्षेत्र आहे की नाही, 343 घनराजू. हम्म. तर या पूर्ण लोकाकाशाच्या प्रदेशावर पूर्ण कर्मांवर्गणा आहे, पूर्ण जीवराशी आहे. हम्म. म्हणजे धर्मद्रव्य जिथपर्यंत आहे, अधर्मद्रव्य तिथपर्यंत हा जीव आहे. पण जे म्हणायचं काय मग? तीन वासवल म्हणजे कर्म 343 पूर्ण घनराज्य आहे असं? नाही नाही, मग व्यापून आहे, व्यापून व्यापून आहे आहे, ना. व्यापून आहे, क्षेत्र घनराज्य त्याचं पर्यंत व्यापून आहे. व्यापून आहे. ओके, हा म्हणजे 343 हा पूर्ण पर्यंत व्यापून आहे. हा, वाक्य काय पाहिजे म्हणजे हा, तेच पूर्ण विचारत आहे. 343 घनराजू मध्ये कर्म विद्यमान आहे. हम्म. धर्मद्रव्य आणि जिथपर्यंत आहे तिथपर्यंत. हा, धर्मद्रव्य, धर्मद्रव्य, आकाश, आकाश फक्त अलग आहे, कालद्रव्य इथपर्यंतच आहे ना यांची सीमा सगळ्यांची. हम्म. म्हणून तिथपर्यंत हे आहे पूर्ण. म्हणजे एकही क्षेत्र असं चुकलं नाही की ज्या ठिकाणी जीवराशी नाही आहे. ती भलाई त्रसनाडीमध्ये त्रसजीव आहे, आणि त्रसनाडीच्या बाहेर निगोदी. स्थावर जीव आहे. निगोदीच असेल असं आहे का? स्थावर जीव आहे. पृथ्वी, अच्छा. पाणी, अग्नी, वायू, वनस्पती. निगोदी म्हटलं तर दोष आहे. कोणता दोष येईल? हम्म. कोणता येईल? निगोदी म्हटलं तर आम्हाला फक्त साधारण वनस्पती काहीकच लावाव्या लागतील. अच्छा. पण तिथे फक्त साधारण वनस्पती काही काय का? नाही. पृथ्वी काही काय, जल काही काय, अग्नी काही काय, वायू काही पण आहे. आणि वनस्पती काईक मध्ये देखील सप्रतिष्ठित माझ्या. प्रत्येक, अप्रतिष्ठित प्रत्येक सगळे आहे. त्यामुळे फक्त निगोदी जीव आम्ही तिथे म्हणू शकत नाही. हम्म. सगळे जीव आहे, एकेंद्रिय जीव आहे तिथे हे म्हणा. आणि त्रसजीव त्रसनाडीत आहे. अजून काही प्रश्न? आणि समोरच्या जीवांचं हे किती असते? अंतर्मुहूर्तच असते का जन्म मरणात? हो, समूर्छन जीव नियम आणि त्यांचं आयुष्य लब्ध पर्याप्त जीवांचं अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्तात त्यांचा जन्म मरण. क्षुद्रभाव म्हटलेला आहे त्या ठिकाणी. संज्ञी पंचेंद्रिय क्षुद्रभाव. म्हटलंय ना त्यांना. त्यांना संज्ञी हो, पंचेंद्रिय आहे ना. म्हटलंय ना. हा, संज्ञी पंचेंद्रिय, पण मनुष्य पण. हो ना, पण लब्ध पर्याप्त मनुष्य, काय का मग ते? हो, मग लब्ध पर्याप्त काय. हम्म. आणि समूर्छन जन्म आहे त्यांचा. समोरचा जन्म. हा हा, गर्भज जीवांचं वेगळं आणि हा. समूर्छन जीवांचं वेगळं. हम्म. हे जे काही जीव आहे ना, हे समूर्छन जीव आहे. आणि समूर्छन जीव पुढे चालून 12व्या गुणस्थानमध्ये ज्या वेळेला क्षीण कषाय गुणस्थान त्यांचं होतं 12वं, त्यावेळेला हे समूर्छन म्हणजे हे सगळे निगोदी जीव त्यांच्या शरीरातून बाहेर पडतात. तिथे बाहेर पडतात आणि मग त्यांचं शरीर हे परम औदारिक बनतं. औदारिक शरीर. तोपर्यंत तोपर्यंत त्यांचंही शरीर औदारिक आहे. आणि 12व्या गुणस्थानात पोचल्यानंतर एकत्व, वितर्क, ध्यानाचा प्रभाव असा काही त्या जीवांवर पडतो की त्या ठिकाणी बादर निगोदी जीवांचं निघून जातात म्हणा, मरतात म्हणा, आणि त्या ठिकाणी त्यांचं शरीर परम औदारिक बनते. बाकीचं प्रकरण आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. मी असं नवीनच वाचलं काही सुरू होतं की आपल्या ह्याच्यात हा. अवयव डोनेट करायला नाही सांगितलंय, असं काही आहे का? काही दोष हे येतो का पहा, असं? ही प्रक्रिया तसा दोष यायचा म्हणजे काय आहे? रक्त जे आहे ते हा. बदल आहे. तर बदल असल्यामुळे तिथले जीव आणि तिथले जीव हे समान नाही आहे. महाराज लोक पहा, उन्हातून सावलीत जाताना पिंचीनी परिमार्जन करून जातात. प्रत्येक हवामानाचा गुणधर्म वेगवेगळा असतो. त्यामुळे एका थंड पाणी गरम पाण्यात मिसळायला सांगितलं का? नाही सांगितलं. सांगितलं. का? कारण तिथले जीव वेगळे आहे, इथले जीव वेगळे आहे. एकाच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात टाकलं याचा अर्थ इथे जे जीवराशी होती त्याचं तर मरण झालं आणि दुसऱ्या जीवराशी तिथे विद्यमान आहे. म्हणून आम्हाला हे आगमात बसत नाही.
म्हणून महाराज लोक हे डोनेट करा वगैरे म्हणत नाही, पण ती कधी कधी काळाची गरज म्हणून ते करणंही आवश्यक असते. कारण ते जीव निगोद राशी बदलतात ना, तिथले जे बादर जीव आहे ते बदलतात. म्हणजे आता पिवळी माती, पांढरी माती, तर आता त्या मातीमध्ये, पिवळ्या मातीमध्ये जे जीव असतील ते पांढऱ्या मातीत वाढू नाही शकत. बरोबर आहे. किंवा थंड हवामानाचं पाणी आहे आणि गरम हवामानाचं पाणी आहे, म्हणजे उष्ण कंट्री मधलं, तर त्या ठिकाणी ते जीव, जलकायिक जीव तिथे राहू नाही शकत. आम्ही पण, म्हणजे आपलंही पहा, आपण थंड उष्ण कटिबंधातले आहे, एकदम आम्ही शीत कटिबंधात गेलो तर काय होते, सहन नाही होती. म्हणजे आम्ही त्या दृष्टीने प्रिपेअर नाही, आणि त्याचा जीव अत्यंत सूक्ष्म आहे, त्यांना प्रतिकारही करता येत नाही, म्हणून त्यांचं तर तिथे मरणच होतं. म्हणून ते महाराज लोक त्यांच्या पिंचिनी तिथले जीव तिथे झटकून टाकतात. माती बदलली, पाणी बदललं, हवा बदलली की हे परिमार्जन करतात आणि मग पुढे जातात की तिथले जीव तिथे निघून पडतील आणि समोर गेल्यानंतर दुसरे. म्हणून हे बरोबर सांगितलं नाही आपल्यात. रक्त एकमेकांचं एकमेकांना देणं आपल्यात अलाव नाहीये. रक्तदान म्हटलं तर हे अलाव नाहीये, कारण ते गुणधर्म बदलले ना, ते जीव वेगळे झाले ना, प्रत्येकाची सिस्टीम वेगळी झाली. मला वाटलं दुसऱ्या समाजातील लोकांचं रक्त नाही सांगितलं का, पण एकाच दुसऱ्याला नाही सांगितलं. नाही, एकाच दुसऱ्याला नाही सांगितलं. ते दुसऱ्याच्या रक्तात तर काय काय असेल त्याचा तर विचारच नाहीये, पण हे नाही चालत आपल्या याच्यात. आपल्या जातीतल्या असेल तरीही नाही म्हटलेलं आहे. रक्तगट एकच असतो. चुकी म्हणू, रक्तगट एक जरी असला तरी प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्यांचं कार्य अलग अलग आहे. अच्छा. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम.